नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्या सेशनमध्ये चॅप्टर चालू आहे आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमचा ब्रेन जो पार्ट आहे तो सगळा कव्हर केलाय. माझ्यामध्ये जे काही पॉईंट असतील म्हणजे जे व्हेंट्रिकल्स असतील किंवा मेडुला ऑब्लॉंगेटा त्यानंतर पॉन्स सगळे माझ्यामध्ये तुम्हाला पार्ट व्यवस्थित समजले असतील थ्रू ॲनिमेशन. जे काही डायग्राम्स वगैरे आहेत ते कारण काही जे पॉईंट आहेत जरासे आपल्या सिलेबसमध्ये नवीन इन्क्लूड केले आहेत, त्यामुळे ते जरासं क्लिअर पाहिजे आपल्याला. आपण आता काय कव्हर केलं आहे जरासं थोडंसं लक्ष द्या. सेंट्रल नर्वस सिस्टीम मधला कुठला पार्ट कव्हर केला आपण? सगळा ब्रेनला मध्ये आपण काय फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन सगळे पार्ट आपण सगळे कव्हर केलेत. माझ्यामध्ये सगळ्यांना आता एक ओव्हरव्ह्यू आले असेल, एक डायग्राम माझ्यामध्ये व्यवस्थित डोक्यात बसली असेल कशाची, आपल्या ब्रेनची. आता ते झाल्यावर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जो सेकंड आणखीन एक जो इम्पॉर्टंट पार्ट असतो तो कुठला असतो? स्पायनल कॉर्ड. तो कुठला असतो? स्पायनल कॉर्ड. पहिला सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम एक दुसरे असते. पेरिफेरल मध्ये आपण काय बघतो? सोमॅटिक, ऑटोनॉमिक. ऑटोनॉमिक मध्ये परत सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक एक एक सगळे आपण बघत जाणार आहे. एक कव्हर केला आपण ब्रेन. 2-3 लेक्चर आपण त्यासाठी घालवलेत, त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. काही डाऊट असतील नक्की विचारा. एकदम सिंपल टॉपिक आहे तो. सेकंड जो टॉपिक आपण आज बघणार आहे त्याचं नाव काय आहे? स्पायनल कॉर्ड. जसं आपण ब्रेनमध्ये बघितलेलं, ब्रेन कशामध्ये प्रोटेक्ट केलंय तर ते क्रॅनियम मध्ये, ब्रेन बॉक्स म्हणतो आपण त्याला. तसंच जे आपलं स्पायनल कॉर्ड आहे ते स्पायनल कॉर्ड कशामध्ये प्रोटेक्ट केलेलं असतं आपल्याला माहिती आहे. त्याला काय म्हणतो आपण? व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम किंवा व्हर्टेब्री किंवा त्याला न्यूरल कॅनल सुद्धा म्हणतो आपण. आता जे व्हर्टेब्रल कॉलम आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे नेक रिजनमध्ये असतात, सर्वायकल, त्यानंतर थोरॅसिक झाल्यावर काय असतात आपल्या जे काय म्हणतो आपण त्याला स्टमकच्या त्या रिजनमध्ये, ॲब्डोमेनच्या रिजनमध्ये ते असतात लंबार, त्यानंतर सॅक्रल, त्यानंतर असतात कॉक्सिजियल. सगळं आपला सिक्वेन्स माहिती आहे. जो 11वीचा चॅप्टर आहे आपला लोकोमोशन अँड मुवमेंट, त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण बघितलेत कुठले कुठले व्हर्टेब्रे आहेत, त्याचा नंबर सुद्धा आपण लक्षात ठेवला व्यवस्थित. आता ते थोडंसं इथं महत्त्वाचं आहे. जो पार्ट आपण आता तुम्हाला बेसिक पासून आपण बघूया. जेव्हा आपण ब्रेन चालू केलं तेव्हा आपण लेअर बघितलं, त्या लेअरला काय म्हणतो आपण? मेनिंजेस. त्या लेअरला काय म्हणतो आपण? मेनिंजेस. त्या मेनिंजेसमध्ये आपण 3 लेअर बघितलेले. आठवते का बघा जरासं व्यवस्थित. ब्रेनमध्ये आउटर झालं क्रॅनियम. क्रॅनियमच्या आत पहिली लेअर कुठली असते तर त्याला म्हणतो आपण ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर झाल्यावर कुठली असते? ॲरेक्नॉइड. आता मी बाहेरून आत जातोय म्हणजे फ्रॉम आउटर टू इनर, तो सिक्वेन्स जरा लक्षात ठेवा व्यवस्थित. ॲरेक्नॉइड नंतर कुठले असते? आतली लेअर, त्याला काय म्हणतो आपण? पिया मॅटर किंवा पाया मॅटर. ते झाल्यावर त्यामध्ये जी स्पेस असते त्या स्पेसला काय म्हणतो आपण? ॲरेक्नॉइड आणि पिया मॅटर मधल्या सब ॲरेक्नॉइड स्पेस. ते झाल्यावर ड्युरा आणि ॲरेक्नॉइड मधले त्याला काय म्हणतो आपण? सब ड्युरल स्पेस. ते झाल्यावर आता जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं. सेम मेनिंजेस आपण कुठं बघणार आहे? स्पायनल कॉर्डमध्ये. फक्त इथं फरक काय असणार आहे? ब्रेनच्या आउटर साईडला सगळ्यात बाहेर काय होतं? ड्युरा मॅटरच्या वर पण कशाचं प्रोटेक्शन होतं? क्रॅनियमचं. इथं कशाचं असणार आहे तर ते व्हर्टेब्रल कॉलमचं. व्यवस्थित सांगतो ते समजते का बघा. जे आपला पाठीचा कणा आहे त्याला म्हणतो आपण व्हर्टेब्रल कॉलम. त्या व्हर्टेब्रल कॉलमच्या आत काय असणार आहे? आपला स्पायनल कॉर्ड. आता इथं जरासं व्यवस्थित समजून घ्या की 11वीचं जो लोकोमोशन आहे त्या लोकोमोशनमध्ये तुम्हाला आपल्याला माहिती आहे की जे क्रॅनियम आहेत ते क्रॅनियमचे सगळे आपण पार्ट बघितलेत. कुठले कुठले आहेत ते बोन्स सुद्धा बघितलेत आपण, फेशियल बोन वगैरे सगळे आपण बघितलेत इन डिटेल. आता त्यातलं जर तुम्हाला आठवत असेल की हा जो क्रॅनियमचा जो पार्ट असतो, जो ब्रेन बॉक्स आहे त्याच्याबरोबर व्हेंट्रल साईडला, म्हणजे जर आपण कन्सिडर केली की असं ब्रेन आहे आपलं, त्याच्यावर आपलं काय आहे? क्रॅनियमचं पार्ट आहे. त्या क्रॅनियमच्या बरोबर व्हेंट्रल साईडला स्पायनल कॉर्डसाठी एक जागा असते. तर त्या जो होल असतो, जी कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं? ब्रेनमधली कॅव्हिटी आतली म्हणत नाही मी. त्या क्रॅनियमच्या खाली बेसला काय असते? एक प्रकारचा एक होल असतो, त्याला म्हणतो आपण फोरामेन मॅग्नम. म्हणजे जर आपण कन्सिडर केले की हा ब्रेन आहे, सेरेब्रम, आणि त्यानंतर इथं पॉन्स, मेडुला, आणि त्यानंतर इथं काय असणार आहे? स्पायनल कॉर्ड. आता हे फक्त समजण्यासाठी मी जरा बारका काढतोय. जेवढं ते फोरामेन मॅग्नम आहे त्याच्या थ्रू काय होणार आहे? स्पायनल कॉर्ड असं खाली जाणार आहे. आणि तो स्पायनल कॉर्ड परत कशामध्ये प्रोटेक्ट केलाय तर बाजूला त्याच्या कोण आहे? व्हर्टेब्रल कॉलम. आता जे मेनिंजेस आहेत त्यामध्ये फक्त एक डिफरन्स, जे ब्रेनमध्ये मेनिंजेस आहेत आणि स्पायनल कॉर्डमध्ये एकच डिफरन्स आहे. फक्त इथं एक एक्स्ट्रा स्पेस आहे. काय सांगतो अशी समजते का बघा. त्या स्पेसला म्हणायचं इपिड्युरल स्पेस. ती कुठं प्रेझेंट आहे? स्पायनल कॉर्डमध्ये. इपिड्युरल कुठं असते तर आपल्या
जो बोनी पार्ट आहे आणि ड्युरा मॅटर त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला काय म्हणायचं, इपिड्युरल स्पेस. व्यवस्थित लक्षात ठेवा, इपिड्युरल स्पेस वरचं व्हर्टेब्रल कॉलमचं जे बोन आहे, त्यानंतर आत काय असणार आहे, स्पायनल कॉर्ड, त्याच्या लेयर्स असणार आहेत स्पायनल कॉर्डच्या, त्यामध्ये 3 लेयर असणार आहेत मेनिंजेस, त्यामध्ये ज्या स्पेस आहेत त्या 2 स्पेस असतात जे आपण बघितल्यात ब्रेनमध्ये, त्या सुद्धा स्पेस आहेत, पण एक एक्स्ट्रा स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, इपिड्युरल स्पेस. कॅरेक्टरिस्टिक फीचर कशाचं आहे, स्पायनल कॉर्डचं. आता स्पायनल कॉर्डचं लोकेशन आपल्याला व्यवस्थित समजलंय, त्या स्पायनल कॉर्डचं जरा बेसिक स्ट्रक्चर, त्यानंतर आपण बघूया त्याचा काय टीएस. आता बेसिक स्ट्रक्चरमध्ये जरा व्यवस्थित समजून घ्या. जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचं जे लेंथ आहे ती असते 45 सेंटीमीटर असते मेलमध्ये, आणि फिमेलमध्ये असते किती, 43 सेंटीमीटर. काय सांगितलं मी आता, 45 सेंटीमीटर काय झाली त्याची लेंथ झाली कोणामध्ये, मेलमध्ये, आणि फिमेलमध्ये किती असते, 43 सेंटीमीटर. हा झाला लेंथचा पार्ट. सेकंड जो पार्ट असतो तो वेटचा, 35 ग्रॅम्स काय असतं त्याचं वेट असतं स्पायनल कॉर्डचं. आता मी बेसिक स्ट्रक्चर सांगतोय, फक्त व्यवस्थित समजून घ्या. हा जो पार्ट आहे थोडंसं जरा असं बल्जिंग किंवा तिथं स्वेलिंग झालेलं असतं सर्वायकल रिजनमध्ये, त्यानंतर तो असा युनिफॉर्म असतो स्पायनल कॉर्ड. ते झाल्यावर परत अनेक स्वेलिंग असतं, त्या स्वेलिंगला आपण म्हणतो लंबार रिजनमधलं स्वेलिंग, आणि नंतर एक असं बारका एक पॉईंट असतो. आता हे जे स्ट्रक्चर आहे एकदम सिंपल आहे, ते कशाचं, आपलं स्पायनल कॉर्डचं. त्या स्पायनल कॉर्डमध्ये आता हा जो स्वेलिंग झालेला पार्ट आहे तो कुठं असतो, C1 म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सर्वायकल व्हर्टेब्री, जो पहिला व्हर्टेब्री असतो. ॲटलास बघितलं आपण, ॲक्सिस बघितले, बाकी सगळे सुद्धा आपण बघितलं काय व्हर्टेब्री बघितलं. पहिला जो असतो तो काय म्हणतो आपण, ॲटलास. आता इथं काय सांगितलं मी, सर्वायकल व्हर्टेब्री, पहिल्या सर्वायकल व्हर्टेब्रीमध्ये थोडंसं काय असतं, स्वेलिंग असतं, त्याला काय म्हणणार आपण, सर्वायकल स्वेलिंग किंवा बल्जिंग म्हणून आपण जरा फुगीर पार्ट असतो स्पायनल कॉर्डचा. त्यानंतर आणखीन कुठं असतं तर ते लंबार रिजनमध्ये काय आहे, स्वेलिंग दिसून येतं आपल्याला. आता ते झाल्यावर, हे जे लंबार स्वेलिंग झाल्यावर इथे एक बारका एक असा स्पॉट असतो, म्हणजे जो पॉइंटेड पार्ट आहे, म्हणजे जिथं एंड होतो हे लंबार स्वेलिंग, त्या पॉइंटला म्हणायचं कोनस मेडुलारिस. नवीन शब्द आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, कोनस मेडुलारिस नवीन शब्द आहे आणि महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. जिथं सेकंड स्वेलिंग आहे, लंबार स्वेलिंग, तिथं एंड होतो, जो पॉइंट आहे त्याला काय म्हणायचं, कोनस मेडुलारिस. ते झाल्यावर पुढे जो आपल्याला पार्ट दिसतोय हा जो असतो नॉन नर्वस असतो, तो जो पार्ट दिसतो नॉन नर्वस एक्सटेन्शन असतं, त्याला काय म्हणायचं, स्पायनल कॉर्डचं जे नॉन नर्वस एक्सटेन्शन आहे सगळ्यात शेवटी, तर त्या सगळ्या पार्टला काय म्हणणार आपण, फिलम टर्मिनॅलिस. नवीन शब्द आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, फिलम टर्मिनॅलिस आणि काय, कोनस मेडुलारिस. 2 पार्ट व्यवस्थित माझ्यामध्ये समजले असतील. जिथं लंबार स्वेलिंग एंड होतं, तो जो बारका स्पॉट आहे, जे टिप रिजन आहे, अपेक्स रिजन आहे, त्या बारक्या पॉइंटला काय म्हणायचं, कोनस मेडुलारिस. तिथून जे एक्सटेन्शन आहे, जे नॉन नर्वस आहे स्पायनल कॉर्डचं, त्याला काय म्हणायचं, फिलम टर्मिनॅलिस. आता इथे एक पॉइंट येतो, हा झाला स्पायनल कॉर्डचा. आणखीन एक शब्द जातो आपल्याला, स्पायनल नर्व. ते जरा व्यवस्थित आपण समजून घ्या, काय असतात स्पायनल नर्व. 2 प्रकारचे असतात नर्व. एक म्हणजे पेरिफेरल मधलाच पार्ट आहे, एकाला म्हणतो आपण क्रॅनियल नर्व म्हणत असतो, जे आपण पुढे बघणार आहे, आणि दुसरं एक असतं जे स्पायनल नर्व, जे स्पायनल कॉर्ड पासून थोडक्यात म्हणून आपण अराईज होत असतात. आता हा स्पायनल कॉर्ड आहे आणि ह्याच्यावर कशाचं प्रोटेक्शन आहे आपल्याला माहित आहे, व्हर्टेब्रल कॉलमचं काय आहे, प्रोटेक्शन आहे. म्हणजे हे सगळे व्हर्टिब्री, सर्वायकल, थोरॅसिक सगळे काय असणार आहेत, असे व्हर्टिब्री प्रेझेंट असणार आहेत. जेवढे असतील तेवढे आपल्याला माहिती आहेत किती आहेत, नंबर लक्षात आहे आपल्या चांगला. असे सगळे व्हर्टिब्री प्रेझेंट असणार आहेत आणि त्या व्हर्टिब्रीमध्ये आपल्याला माहिती आहे गॅप असतो थोडासा. आता इथं काय होतंय, ज्या काही स्पायनल नर्व आहेत त्या अशा 2 व्हर्टिब्रीच्या मधून अशा काय होत असतात, अराईज होत असतात. याचे सगळे अशा काय असतात, स्पायनल नर्व प्रेझेंट असतात. म्हणजे 2 व्हर्टेब्रल कॉलम आहेत, 2 व्हर्टेब्रल कॉलमच्या मधून असे बाहेर काय पडणार आहे, स्पायनल नर्व. आता मी शब्द काय वापरला, मधला स्पायनल कॉर्ड, तिथून काय अराईज झाल्या सगळ्या, त्याला काय म्हणतो आपण, स्पायनल नर्व. स्पेसिफिक आपण क्रॅनियल नर्व सुद्धा बघणार आहे, जे ब्रेन मधून त्या रिजन मधून अराईज होत असतात, ते आपण पुढे बघणार आहे. पुढचा टॉपिक आहे तो आपला. इथे फक्त शब्द आलाय म्हणून सांगतोय मी, स्पायनल नर्व स्पायनल कॉर्ड पासून काय होतात, अराईज होतात.
आता हा एक पार्ट आपल्याला समजला. आता एक आपल्याला पुस्तकात एक डायग्राम आहे, त्याला आपण शब्द वापरतो टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. म्हणजे हा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचा काय घेतलाय ट्रान्सवर्स सेक्शन. टीएस म्हणजे काय म्हणतो आपण ट्रान्सवर्स सेक्शन. व्हीएस एलएस सगळे त्याचे मिनिंग मी तुम्हाला सांगितलेत. आता इथं आपण काय बघणार आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आता आणखीन एक जो पॉईंट सांगायचा राहिला आहे तुम्हाला की हे जे सगळ्या नर्व आहेत स्पायनल नर्व असे सगळे अराईज होत असताना हा जो पार्ट आहे फिलम टर्मिनालिस जर मोठा काढला पाहतो मी इथं असं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला कशाचं तर स्पायनल नर्व. सगळ्या आपल्या बॉडीमध्ये असं पसरलेलं असतं स्पायनल नर्व. त्या ज्या नर्व आहेत इथं जे हा जो पार्ट दिसतो ते स्ट्रक्चर दिसतं आपल्याला पोनी टेल सारखं. म्हणजे हॉर्सची जी टेल असते शेपूट असते त्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. म्हणून त्याला एक शब्द वापरायचा कॉडा इक्विना. कॉडा इक्विना. इक्विनस म्हणजे हॉर्सच्या रिलेटेड असते एवढं फक्त लक्षात ठेवा. सायंटिफिक नेम म्हणूया आपण त्याला कॉडा इक्विना. त्यामुळे 3 शब्द आपल्याला माहित पाहिजेत. जे काही ओव्हरऑल जे काही स्पायनल कॉर्डचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते मी आणखीन एकदा सांगतोय. स्पायनल कॉर्ड मेलमध्ये 45 सेंटीमीटर ओव्हरऑल जी त्याची लेंथ आहे, फिमेलमध्ये 43, वेट 35 ग्रॅम. प्रोटेक्शन कशामध्ये प्रोटेक्ट केलं ते व्हर्टेब्रल कॉलममध्ये. व्हर्टेब्रल कॉलम आपल्याला माहिती आहे 7, 12, 5, 5 एक आपण लक्षात ठेवलंय. त्यातलं सर्वायकल रिजनमध्ये म्हणजे आपलं नेक रिजनमध्ये जो पहिला व्हर्टेब्रा आहे तिथं आपल्याला काय दिसतं स्पायनल कॉर्डचं स्वेलिंग दिसून येतं. त्यानंतर लंबार रिजनमध्ये काय झाले स्वेलिंग झाले. हे 2 स्वेलिंग लक्षात ठेवायचे. जो टिपचा पार्ट आहे एकदम लास्ट पॉईंट आहे त्याला काय म्हटलं आपण कोनस मेडुलॅरिस. कोनस मेडुलॅरिस पासून जे नॉन नर्वस एक्सटेन्शन आहे त्याला काय म्हटलं आपण फिलम टर्मिनालिस. त्या फिलम टर्मिनालिसच्या इथं काय दिसतं आपल्याला अशा हॉर्सच्या टेल सारख्या पोनी टेल सारख्या काय दिसतात नर्व दिसतात स्पायनल नर्व. त्या सगळ्या स्ट्रक्चरला ओव्हरऑल काय म्हणायचं कॉडा इक्विना. हे बेसिक सगळं स्ट्रक्चर आहे. आता आपण बघायचं टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड आणि ती डायग्रॅम थोडीशी व्यवस्थित जरा समजून घ्या. पुढं मेडिकलला वगैरे तुम्हाला थोडीशी महत्त्वाची आहे. त्यामुळे डायग्रॅम क्लिअर असू दे आपल्याला. म्हणजे काही काही डिफिकल्ट पार्ट आहेत ते एकदम सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. आता पॉईंट कुठला आपला टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आणि जरा डायग्रॅम प्रॅक्टिस करा. सिंपल डायग्रॅम आहे फार काय अवघड नाही. टॉपिकचं नाव आहे आपल्या पुढच्या टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आता जो टीएस आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे हा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचा काय घेतोय आपण असा सेक्शन घेतोय. त्याला काय म्हटलं आपण टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आता सेक्शन घेतल्यावर आपल्याला जे काही स्ट्रक्चर दिसणार आहे इथं जे काही स्ट्रक्चर दिसणार आहे त्याची डायग्राम काढतोय आपण. सिंपल डायग्राम आहे एकदम. अशा पद्धतीची काहीतरी डायग्राम आहे कशाची स्पायनल कॉर्डची. आता इथं जरासं लक्ष द्या व्यवस्थित. जो आपला पार्ट आहे तुम्हाला आठवत असेल की कुठला तर आपला जे सेरेब्रम आहे किंवा सेरेब्रम किंवा सेरेबेलम त्यामध्ये आपल्याला माहिती आहे आउटर काय असतो ग्रे मॅटर, इनर काय असतो तर व्हाईट मॅटर. आउटर काय असतो ग्रे मॅटर, इनर काय असतो व्हाईट मॅटर. ते त्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारतो मी. हा एक शब्द गेला आपल्याला काय आर्बोर व्हिटी किंवा व्हाईटी म्हणतो आपण त्याला. हे कुठे गेलंय आणि आर्बोर व्हिटी काय असतात तर कन्सिडर करूया आपण. हा काय आहे कॉर्टेक्स आहे आणि हा मेडुला आहे. असं ब्रांचिंग पॅटर्न मध्ये आपल्याला काय दिसतं असं स्ट्रक्चर दिसतं. त्याला काय म्हणतो आपण आर्बोर व्हिटी. आणि हे कुठं दिसून येतं आपल्याला माहित आहे. त्याचं लोकेशन व्यवस्थित सांगा. आर्बोर व्हिटी कुठं प्रेझेंट आहेत ब्रेनच्या कुठल्या पार्ट मध्ये. आणि आर्बोर व्हिटी हा एमसीक्यूचा क्वेश्चन आहे. आर्बोर व्हिटीचं मिनिंग आहे ब्रांच लाईक पॅटर्न. आणि ब्रांच लाईक पॅटर्न मध्ये हा जो पार्ट आहे हा आतला काय असतो व्हाईट मॅटर. आतला काय असतो व्हाईट मॅटर. आउटर काय असणार आहे इथं ग्रे मॅटर. आता इथं काय होते जे स्पायनल कॉर्ड आहे त्या स्पायनल कॉर्ड मध्ये हा जो आतल्या साईडला आहे म्हणजे हा जो एच शेप तयार होत असतो असा. आणि डायग्राम जराशी व्यवस्थित समजून घ्या. हा जो एच शेप तयार झालाय तो काय असतो ग्रे मॅटर. काय सांगितलं मी मिडल एच शेप स्पायनल कॉर्ड मध्ये काय आहे ग्रे मॅटर. काय शब्द वापरला ग्रे मॅटर. एमसीक्यूचा क्वेश्चन आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. एच शेप ग्रे मॅटर म्हणजे थोडक्यात सेंट्रल साईडला युजली काय असतो व्हाईट मॅटर असतो. का व्हाईट मॅटर का ग्रे मॅटर मी सांगितलंय. एखादी जर न्यूरॉन असेल तर त्याचे जर सेल बॉडी जर इथं प्रेझेंट असतील जिथं सेल बॉडी जशा काय म्हणूया आपण ग्रुपमध्ये असतात तिथं कलर कुठला आहे तो ग्रे. आणि जिथं
ॲक्झॉनचा मायलिनेटेड ॲक्झॉनचा जो पार्ट असतो तिथं कलर कुठला येत असतो तर व्हाईट कलर येत असतो आपल्याला माहिती आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण व्हाईट मॅटर किंवा ग्रे मॅटर. मोस्टली जे ब्रेनचे पार्ट आहेत आणि याचा आन्सर तुम्ही मला सांगायचं, मी ॲज एक्झाम्पल म्हणून सेरेब्रमचं घेतोय. सेरेब्रम म्हटलं लगेच तुम्हाला आन्सर आला असेल आता आर्बोरेविटी कुठं आहे ते. आता सेरेब्रममध्ये आपल्याला काय माहिती आहे, आपण डायग्राम सुद्धा बघितलेली, आउटर काय असतात ग्रे मॅटर, इनर मेडुलामध्ये कुठला असतो व्हाईट मॅटर. इथं उलटं झालंय कशामध्ये स्पायनल कॉर्डमध्ये. आत कुठला पार्ट आहे तर ग्रे मॅटर. ग्रे मॅटर का, कारण सेल बॉडीज आहेत, काय प्रेझेंट आहेत सेल बॉडीज, कशाच्या तर न्यूरॉनच्या. आणि इथं काय असणार आहेत व्हाईट मॅटर. हा जो पार्ट दिसतोय तो काय झाला व्हाईट मॅटर. आता इथे जे मी काही लेबल सांगतोय ते लेबल जरा व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं इथं सेंटरला एक कॅनल असतो, त्याला म्हणायचं सेंट्रल कॅनल. काय म्हणायचं सेंट्रल कॅनल. सेंट्रल कॅनल जे सेंट्रल कॅनल आहे त्या सेंट्रल कॅनलमध्ये एक स्पेसिफिक असे सेल असतात आणि त्या सेल आपल्याला गेल्यात न्यूरोग्लियल सेल्समध्ये. त्या सेलचं नाव आहे इपेंडायमल सेल. इथं अशा एक स्पेसिफिक अशा सेल्स असतात त्या सेंट्रल कॅनलच्या तिथं सराउंडिंगमध्ये, त्याला काय म्हणायचं इपेंडायमल सेल किंवा इपेंडायमा म्हणूया आपण. आणि त्या सेल कशा असतात सिंपल इपिथेलियल क्युबॉइडल, व्यवस्थित लक्षात ठेवायचं, सिंपल इपिथेलियल क्युबॉइडल सेल्स असतात. न्यूरोग्लियल सेल्समध्ये बघितले आपण इपेंडायमल सेल कुठं असतात सेंट्रल कॅनलच्या इथं. आणि आत काय असतो आपल्याला माहिती आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड CSF असतं. आता हा जो पार्ट बघतोय आपण TS ऑफ स्पायनल कॉर्ड, त्या TS ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये काही काही लेबल महत्त्वाचे आहेत, बरेच काही काही लेबल्स आहेत पण महत्त्वाचे जराशी बघूया आपण. सेंट्रल कॅनल झाले, इपेंडायमल सेल झाले. हा पार्ट जो दिसतोय त्याला काय म्हणायचं तर हा पार्ट जो दिसतोय त्याला म्हणायचं हॉर्न. शब्द काय वापरला मी हॉर्न. हॉर्न म्हणजे शिंग म्हणतो आपण, शिंगे जे काय असेल ते. आता इथं एक जरासं आपल्याला पार्ट जरासं क्लिअर पाहिजे. एक यामध्ये साईड एक असते डॉर्सल साईड आणि एक असते काय व्हेंट्रल साईड. आता इथं लोअर डायग्राममध्ये शक्यतो डायग्राममध्ये लोअर साईडला काय दाखवतात तर व्हेंट्रल साईड आणि जो अँटेरियर पार्ट आहे तो काय असणार आहे डॉर्सल साईड. आणि हे जरा व्यवस्थित समजून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे व्हेंट्रल साईड म्हणजे आपला काय झाला पोटाकडचा पार्ट, पोटाकडचा स्पेसिफिक शब्द वापरतोय मी. आणि जो डॉर्सल असतो तो काय असतो पाठीकडचा भाग. आता जर आपण कन्सिडर केलं की हा व्हेंट्रल आपलं काय म्हणून आपण त्याला व्हर्टेब्रल कॉलम आहे, त्या व्हर्टेब्रल कॉलममध्ये आत काय स्पायनल कॉर्ड आहे. त्या स्पायनल कॉर्डची सुद्धा काय असणार आहे दोन पार्ट असणार आहेत, एक काय असणार आहे तर व्हेंट्रल पार्ट आणि एक काय असणार आहे तर डॉर्सल पार्ट असणार आहे. त्यामध्ये हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण व्हेंट्रल. हा काय झाला व्हेंट्रल आणि हा काय झाला डॉर्सल. कारण डायग्राममध्ये आपण असं दाखवू शकत नाही, डायग्राम फक्त काय केलं आपण शिफ्ट केलं, लक्षात ठेवायचं. लोअर पार्ट असतो पोस्टेरियर पार्ट, इथं काय कन्सिडर करायचं व्हेंट्रल, वरचा काय असणार आहे डॉर्सल. जो डॉर्सल रिजनमध्ये आहे त्याला काय म्हणायचं डॉर्सल हॉर्न. आणि इथं जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण व्हेंट्रल हॉर्न. दोन समजले आपल्याला, एक झाला डॉर्सल एक काय झाला व्हेंट्रल. त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय जो व्हाईट मॅटरमध्ये आहे, जो व्हाईट मॅटरमध्ये आहे साईडला आहे, त्याला काय शब्द वापरायचा तर लॅटरल फ्युनिक्युलस. लॅटरल फ्युनिक्युलस. आणि इथं जो पार्ट दिसतोय आपल्याला हा सगळा पार्ट दिसतोय त्याला म्हणायचं काय व्हेंट्रल फ्युनिक्युलस. राहिला कुठला हा राहतोय फक्त, त्याला काय म्हणायचं डॉर्सल फ्युनिक्युलस. जिथं व्हाईट मॅटर आहे तो सगळा. इथं सुद्धा काय असणार आहे लॅटरल असणार आहे, दोन लॅटरल आहेत, एक डॉर्सल एक व्हेंट्रल. आता ह्याच्या पुढं काही काही असे सुद्धा पार्ट आहेत, म्हणजे कमिशर म्हणून एक आहे, इथे एक पार्ट दिसतो आपल्याला, इथं मेडियन फिशर म्हणून आहे. हा जो पार्ट दिसतो त्याला म्हणायचं मेडियन फिशर. मेडियन फिशर, पोस्टेरियर मेडियन फिशर. पण तेवढं काही एवढं इंटेल तुम्हाला लेबल विचारत नाहीत, महत्त्वाचे फक्त आपण लेबल बघूया. आणि इथं जे असतं त्याला काय म्हणतो आपण तर सल्कस म्हणून शब्द वापरतो, अँटेरियर मेडियन सल्कस असा शब्द आहे त्याला. आणि इथं काही काही ग्रे मॅटरचे असे एक्सटेन्शन दिसून येतात आपल्याला, त्याला शब्द वापरायचा तर अँटेरियर मेडियन कमिशर आणि पोस्टेरियर मेडियन कमिशर. खरं एवढं इन डिटेल तुम्हाला लेबल विचारत नाहीत, पण त्यात जरासं माहीत पाहिजे. महत्त्वाचं आपल्यासाठी कुठला पार्ट आहे बघा जरासं. एच शेप काय झाला मधला ग्रे मॅटर, जो एच शेप काढलाय तो ग्रे मॅटर. सेंट्रल कॅनल, इपेंडायमल सेल्स, डॉर्सल हॉर्न, हे जे दोन आहेत. आणि हे काय झाले व्हेंट्रल हॉर्न. डॉर्सल आणि व्हेंट्रल व्यवस्थित साईड समजून घ्या. आता ते झाल्यावर आपल्याला पुढे एक पार्ट जाणार आहे
इथं आपल्याला काय दिसून येतात असे, तर त्याला एक शब्द वापरतात डॉर्सल रूट. शब्द काय वापरला? डॉर्सल रूट. आता याला डॉर्सल रूट का म्हणायचं? आणि इथं काय असणार आहे मग तिकडं? ऑब्विसली व्हेंट्रल रूट. आता ही डायग्रॅम फक्त एवढ्या ह्याच्यापुरतं नाही, तर पुढे आपल्याला रिफ्लेक्स ॲक्शन म्हणून एक पॉईंट आहे, तिथं सुद्धा आपल्याला गरजेचे आहे. आता हे डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट हा कुठला पार्ट आहे ते जरा असं आपण क्लिअर करून घेऊया. माझ्यामध्ये सगळ्यांना आता बेसिक आयडिया आल्या असतील कशाची? टीएस ऑफ स्पायनल कॉर्डची. पुस्तकातली सुद्धा डायग्राम आहे, तुम्ही सुद्धा ड्रॉ करून बघा एकदा. सिंपल डायग्राम आहे, फार काही अवघड नाही. आता आपल्याला समजून घ्यायचं हे रूट काय आहेत ते आणि रूट कशाचे आहेत. आता एक कन्सिडर करूया आपण, काय इथं एक असा हात कन्सिडर करूया. हा झाला हात, हाताला काय बसला? चटका बसला म्हणूया आपण. आणि इथं काय असतं लक्षात ठेवायचं, तर डेंड्राइट्स. ते स्पेसिफिक अशा रिसेप्टरनं कॅरी केले. इथं मी शब्द काय वापरलाय बघा? डेंड्राइट्स. इथं काय आहेत? सगळे असे डेंड्राइट्स आहेत. आणि इथं हा जो पार्ट आहे तो झाला कशाचा? सायटॉनचा. हा काय झाला? सायटॉन म्हणजे सेल बॉडी. त्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं काय? ॲक्झॉन. इथं काय असणार आहे आपला? स्पायनल कॉर्ड. आणि इथं काय घेतलंय आपण? असा सेक्शन घेतलाय कशाचा? स्पायनल कॉर्डचा. आणि इथं आपल्याला काय दिसतंय बघा? असं एच शेप स्ट्रक्चर दिसतंय स्पायनल कॉर्डमध्ये. आता एक एक आपण जराशा गोष्टी क्लिअर करत जाऊया, कारण टीएस समजल्यावर आपल्याला पुढचा हा पण पार्ट एकदम सोपा आहे. मी काय सांगतो त्याकडे जरा लक्ष द्या. आता हाताला चटका बसलाय आपल्या स्किनवर काय तर रिसेप्टर आहेत. त्या रिसेप्टरने काय केला? तो स्टिम्युलस काय घेतला? कॅरी केला. स्टिम्युलसमुळे काय झाले? इम्पल्स जनरेट झाले. आता इथं इम्पल्स सगळ्यात पहिला कोण घेणार आहे? डेंड्राइट्स घेत असतात. सगळ्यात पहिला कोण घेत असतात? डेंड्राइट्स. डेंड्राइट्सने इम्पल्स घेतले, कुठं आणले? सायटॉनमध्ये आणले. सायटॉनमधून ते कुठं जाणार आहेत? ॲक्झॉनमध्ये. आता इथं जरासा हा पार्ट जरा क्लिअर करा, हा जरा कन्फ्युजिंग असतोय, तो जरासा व्यवस्थित समजला पाहिजे. आता डॉर्सल साईड पासून सगळ्यात पहिला मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. डॉर्सल साईड पासून काय झाले? हे जे इम्पल्स आहेत ते इम्पल्स कुठे गेले? आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये. कुठला साईड सांगितलं मी? डॉर्सल साईड. आता हा जो पार्ट आहे जरा क्लिअर असू दे. आता इथे डॉर्सल व्हेंट्रल ते व्यवस्थित समजून घ्या. डेंड्राइट्सनी इम्पल्स काय घेतले? कॅरी केले, नेले सायटॉनमध्ये, परत ॲक्झॉनमध्ये. आता आपल्याला माहित आहे जर एखादा इम्पल्स, जर एखाद्या नर्व सेलनं किंवा न्यूरॉननं इम्पल्स सेन्स ऑर्गन पासून सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे जर कॅरी केला, काय सांगतोय मी? सेन्स ऑर्गन पासून सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जर इम्पल्स कॅरी केला तर ती नर्व सेल कुठली असणार आहे? तर ती असणार आहे कुठली? सेन्सरी. ती काय झाली? सेन्सरी. आता इथे मी जी ही न्यूरॉन सेल काढली, नर्व सेल काढली, ती कुठल्या आहे तर लक्षात ठेवायचं. त्याचा टाईप आहे स्युडो युनिपोलार. स्युडो युनिपोलार. आता तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण टाइप्स ऑफ न्यूरॉन बघितलेले, मायलिनेटेड, नॉन मायलिनेटेड, त्यानंतर त्याच्या जे काही प्रोजेक्शन्स असतात त्याच्या स्ट्रक्चरवरून सुद्धा आपण बघितलेले युनिपोलार, बायपोलार, त्यानंतर मल्टीपोलार. त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल माझ्यामध्ये जे युनिपोलार आहेत ते कुठं असतात? एम्ब्रिओमध्ये असतात, ॲडल्टमध्ये नसतात. जे बायपोलर आहेत ते कुठं असतात? आपल्या रेटिनामध्ये. जे स्पेसिफिक आपण पुढच्या टॉपिकमध्ये एका बघणार आहे, स्ट्रक्चर ऑफ आयमध्ये बायपोलर कुठं असतात ते. त्यानंतर जे आपण बघितलं काय होतं? मल्टीपोलार, जे आपल्या स्पायनल कॉर्ड किंवा आपल्या ब्रेनमध्ये असतात मेजर, ते कुठले असतात? मल्टीपोलार असतात, ज्याला असे भरपूर असे डेंड्राइट्स असतात जे आपण स्ट्रक्चरमध्ये बघत असतो. आता इथे एक एक्सेप्शन लक्षात ठेवायचं काय? स्युडो युनिपोलार. स्युडो युनिपोलार का म्हटलंय? कारण ते युनिपोलार सारखे, स्युडो म्हणजे माहिती आहे आपल्याला काय मिनिंग? नॉट ट्रू किंवा म्हणतो आपण फॉल्स. ते युनिपोलार सारखं स्ट्रक्चर दाखवतात पण ते ॲक्च्युली युनिपोलार असतात का? तर नाही. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? स्युडो युनिपोलार. आता इथं काय झाले? स्युडो युनिपोलारच्या डेंड्राइट्सने इम्पल्स कॅरी केले, सायटॉनमधून ॲक्झॉनमध्ये गेले आणि आता कुठे गेलेत ते? स्पायनल कॉर्डमध्ये. आणि स्पायनल कॉर्डचं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कुठल्या पार्टमधून ते आत गेले तर काय असणार आहे? तो डॉर्सल रूट. हा जो पार्ट आहे हा काय झाला? डॉर्सल रूट. मी आता एवढे का काढलेत? असे बरेच काय असणार आहेत? ॲक्झॉन असणार आहेत. एकच ॲक्झॉन असणार आहे काय? तर असे बरेच काय असणार आहेत? असे मल्टिपल ॲक्झॉन्स असणार आहेत. ॲक्झॉन एंडचा जो पार्ट आहे तो इथे आला. इथून इम्पल्स परत काय होणार आहेत? तर व्यवस्थित समजून घ्यायचं. इथं ग्रे मॅटर का म्हटलंय आपण? इथं ग्रे मॅटर का म्हटलंय? कारण एका न्यूरॉनची
इथं काय प्रेझेंट आहे, सेल बॉडी प्रेझेंट आहे. मग त्या सेल बॉडीचं काय असणार आहे, डेंड्राइट्स असणार आहेत. मग त्या डेंड्राइट्सने काय केले, हे जे काही इम्पल्स आहेत, हे जे काही असे इम्पल्स आले, ते इम्पल्स त्या डेंड्राइट्सने घेतले, सायटॉनमध्ये गेले. आता काय होते बघा, या सायटॉनचा काय आहे, ॲक्झॉनचा पार्ट आहे. तर ॲक्झॉनचा पार्ट कशामध्ये, कारण ॲक्झॉन कसं आहे आपल्याला माहिती आहे, मायलिनेटेड. तो या जो व्हाईट मॅटर म्हणतो आपण, त्या व्हाईट मॅटरच्या थ्रू, म्हणजे इथं लक्षात ठेवायचं सांगतोय जरा, इथून काय झालं, सायटॉनमधून कुठे गेला तो, आणि हा एक नर्व सेल सांगतोय मी, एक कंटिन्युअस आपण बघतोय, व्यवस्थित जरा लक्ष द्या. हा एक काय झाला, नर्व सेल झाला, न्यूरॉन झाला. त्याचा एंड कुठं झाला, इथं झाला. म्हणून आपण इथं काय आहे, ॲक्झॉन आहे. इथं काय आहे, ग्रे मॅटरमध्ये सेल बॉडी जास्त प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ग्रे मॅटर. तिथून डेंड्राइट्समधून परत त्या सायटॉनमध्ये आता इम्पल्स आलाय, आणि इथली एक जी काही नर्व सेल आहे, जी स्पायनल कॉर्डमध्ये आहे, ती काय करणार आहे, नर्व सेल इम्पल्स त्याच्या ॲक्झॉनच्या थ्रू कुठून येणार आहे ती, तर ब्रेनमध्ये. ती कुठून येणार आहे, ब्रेनमध्ये. इथंपर्यंत सगळ्यांना समजलं असेल मॅम, ते जर लक्ष द्या व्यवस्थित. एक न्यूरॉन, त्या न्यूरॉननं सिग्नल्स नेले, त्याच्या एक्झॉन एंड हा पार्ट झाला. दुसऱ्या न्यूरॉनचा सायटॉन इथं काय आहे, म्हणजे सिनॅप्ससारखं स्ट्रक्चर तयार झालं. इथं डेंड्राइट्सने इम्पल्स घेतले, सायटॉनमध्ये आले, परत त्याच्या ॲक्झॉनमधून ते कुठं जाणार आहेत, ब्रेनला जाणार आहेत. ब्रेनच्या कुठल्या पार्टमध्ये, सेरेब्रममध्ये. आता सेरेब्रममध्ये काय होते बघूया आपण. त्या सेरेब्रममध्ये आता इथं काय झाले बघा, हा काय झाला, एक्झॉनचा पार्ट झाला. हा काय झाला, एक्झॉनचा पार्ट. मग इथं पुढं कोणतं आणखीन एक काय असणार आहे, सायटॉन असणार आहे. हा काय झाला, त्याचा एक्झॉन. त्याच्या डेंड्राइट्सने काय केलं, आता हे इम्पल्स घेतले, त्याच्या सायटॉनमध्ये आले, परत त्याच्या एक्झॉनमध्ये आले. आता हा जो पार्ट मी काढलाय, हा जो पार्ट आहे, जो ब्रेनमध्ये आहे, जो न्यूरॉन प्रेझेंट आहे, त्याला काय म्हणायचं, इंटर न्यूरॉन. त्याला काय म्हणायचं, इंटर न्यूरॉन, किंवा त्याला एक शब्द तर व्यवस्थित जरा क्लिअर करून घ्या. सेन्स ऑर्गन पासून सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये इम्पल्स कॅरी केले, तो असतो सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉननं काय केले, आता इथून या इथल्या जे न्यूरॉन आहे त्यानं कुठं नेलं, ब्रेनकडे नेला मेसेज. ब्रेनकडे इम्पल्सच्या थ्रू मेसेज नेला. त्यानंतर ब्रेनमध्ये एक सेल आहे, त्याला काय म्हटलं आपण, इंटर न्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन. हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, इंटर न्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन. तिथं इन्फॉर्मेशन आली, त्याचं प्रोसेसिंग झालं. आता हाताला चटका बसला, ही इन्फॉर्मेशन गेली, आता हात पाठीमागे यायचं आहे, ह्याचं प्रोसेसिंग करून ही इन्फॉर्मेशन दुसऱ्या एका न्यूरॉन सेलच्या थ्रू. आता हा काय झाला, आता मला सांगा, जो सेन्स ऑर्गन पासून सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून सेन्स ऑर्गनकडे जो मेसेज येणार आहे, तो काय असतो, मोटार न्यूरॉन. आता हा मोटार न्यूरॉन काय करणार आहे, असा इकडं त्यानं काय आणला, इम्पल्स आणला. इम्पल्स आत कशाच्या थ्रू गेलं तर आपल्याला माहित आहे, डॉर्सल साईडच्या थ्रू. आता इम्पल्स बाहेर कुठून जाणार आहेत, व्हेंट्रल साईडमधून. व्हेंट्रल साईडमधून काय होणार, अशी इम्पल्स परत त्या सेन्स ऑर्गनकडे जाणार आहेत. आणि हे कोण असणार आहेत, इम्पल्स कॅरी करणारे फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू सेन्स ऑर्गन, ते कोण असणार आहेत, मोटार न्यूरॉन. माझ्यामध्ये सगळ्यांना सिक्वेन्स समजलाय का बघा. हाताला आपल्या चटका बसला, सेन्सरी न्यूरॉननी काय केले, सेन्स ऑर्गन पासून इम्पल्स कॅरी केले, स्पायनल कॉर्डमध्ये आला. स्पायनल कॉर्डमधून परत थ्रू असेंडिंग ट्रॅक, म्हणजे जे काही न्यूरॉन्स आपल्या सेरेब्रममध्ये काय करत असतात, इम्पल्स ट्रान्सफर करत असतात, त्याला असेंडिंग ट्रॅक म्हणतो एकत्रित आपण. त्यांनी काय केलं, मेसेज थोडक्यात इम्पल्स कुठून नेले, तर ब्रेनमध्ये एक स्पेशल असे न्यूरॉन्स आहेत, जे सेन्सरी पण नाहीत आणि काय म्हणूया आपण त्याला, मोटार पण नाहीत, पण ते काय आहेत, इंटर न्यूरॉन. त्यांच्यामध्ये प्रोसेसिंग झालं, ते दोघांना पण कनेक्ट केलं बघा. त्यानं सेन्सरीला पण कनेक्ट केलं आणि मोटार न्यूरॉनला पण कनेक्ट केलं. त्याचं नाव काय, इंटर न्यूरॉन. जिथं प्रोसेसिंग झालं, इंटर न्यूरॉन म्हणजेच काय, असोसिएशन न्यूरॉन. आता हात त्याला चटका बसलाय हे सांगितलं सेन्सरीनं, हात पाठीमागे यायचं हे कोण सांगणार आहे, मोटार न्यूरॉन. आणि कशाच थ्रू जाणार आहे ते, थ्रू मोटार न्यूरॉनच्या थ्रू सगळा इम्पल्स गेला. आणि आता हात काय घेतला आपण, पाठीमागे घेतला. एकदम सिंपल प्रोसेस आहे. आता हे सगळं मी का सांगितलं, कारण आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, हे डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट. रूट का म्हटलंय, कारण हे जे काही सगळे बंडल ऑफ ॲक्झॉन्स आहेत, त्याचा बेस कुठं येतं, म्हणजे ते कुठून थोडक्यात तिथं आहेत, तर तिथं या स्पायनल कॉर्डच्या या ठिकाणी दिसत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डॉर्सल रूट किंवा व्हेंट्रल रूट. आता एक तुम्हाला क्वेश्चन विचारत असतात की हे जे काही म्हणतोय आपण, जे काही स्युडो युनिपोलार न्यूरॉन आहेत,
ते त्याचं लोकेशन विचारतात कधी कधी, तर लक्षात ठेवायचं काय डॉर्सल रूट गँग्लिया, डॉर्सल रूट गँग्लिया. आता हे डॉर्सल रूट गँग्लिया काय आहे ते जरा व्यवस्थित आपण समजूया. गँग्लिया म्हणजे आपल्याला माहिती आहे ग्रुप ऑफ सेल्स, नर्व सेल म्हणतो आपण त्याला, त्यातला स्पेसिफिक कुठला पार्ट असतो सायटॉन. असे अनेक काय आहेत न्यूरॉन्स आहेत स्युडो युनिपोलार, त्याचे सगळे सायटॉन काय झाले हिताशी एकत्रित झाले. मी आणखीन जरा सोपी डायग्राम काढतो, बरेच जरा किचकट झाले इथे डायग्राम. आपल्याला काय समजून घ्यायचं स्युडो युनिपोलारचं लोकेशन, स्युडो युनिपोलारचं काय लोकेशन समजून घ्यायचं आहे. आपल्याला युनिपोलार माहित आहे कुठं असतात, बायपोलार माहित असतात कुठं आहे, त्यानंतर मल्टीपोलार सुद्धा माहित आहेत. फक्त आता काय हे स्युडो युनिपोलार जे न्यूरॉन्स आहेत त्याचं लोकेशन आपण समजून घेतोय. असे अनेक काय आहेत न्यूरॉन्स आहेत, त्याची हे झाली सगळी काय सेल बॉडीज झाले. सेल बॉडीज म्हणजे काय सायटॉन म्हणतो आपण. हे सगळे इथं एकत्रित झालेत. हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं गँग्लिया. हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं गँग्लिया किंवा गँग्लियॉन म्हणू आपण. आणि इथून हे जे सगळे आहेत ते इम्पल्स असे कुठे जाणार आहेत तर डॉर्सल रूटच्या ठिकाणी ते कनेक्ट असणार आहेत. आता पुस्तकात एक आपल्याला डायग्राम आहे, त्यात मी तशी एक डायग्राम काढतो समजण्यासाठी तुम्हाला. मॅम हे सगळ्यांना समजलंय का बघा. डेंड्राइट्स, त्यानंतर सायटॉन, असा ग्रुप ऑफ सायटॉन आहे त्याला काय म्हटलं आपण गँग्लियॉन. जर स्पेसिफिक जर तुम्हाला क्वेश्चन विचारला डॉर्सल रूट गँग्लिया, ते जर असं मी सांगतोय हा पार्ट काय झाला डॉर्सल रूट, हा पार्ट झाला डॉर्सल रूट. आणि इथं जो असा सॉलन किंवा बल्जिंग जो पार्ट असतो, असं फुगलेला जो पार्ट असतो तो कशामुळे आहे तर तिथं अशा काय आहेत अशा असंख्य अशा काय आहेत सेल बॉडीज प्रेझेंट आहेत. अशा अनेक अशा सेल बॉडीज प्रेझेंट आहेत. त्यामुळे थोडासा जरासा भाग काय झालाय रूटचा असा फुगीर झालाय, त्याला म्हणायचं काय डॉर्सल रूट गँग्लिया. जर तुम्हाला स्पेसिफिक क्वेश्चन विचारला, लोकेशन विचारलं स्युडो युनिपोलार न्यूरॉन कुठं प्रेझेंट आहेत, तर त्याचा आन्सर काय असणार आहे डॉर्सल रूट गँग्लिया. ते झाल्यावर इकडचा जो पार्ट आहे तो काय असतो व्हेंट्रल रूट. हा काय झाला व्हेंट्रल रूट. आता इथे एक समजून घ्यायचं आहे की ज्या काही स्पायनल नर्व आहेत, ज्या काही स्पायनल नर्व आहेत त्या स्पायनल नर्व काय होत असतात, त्याचं जरासं बेसिक समजून घ्या काय आहे ते. थोडक्यात या ज्या काही सगळ्या अशा नर्व आहेत ह्या एकत्रित झाल्या अशा. आणि हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे त्या पार्टला काय म्हणायचं जरासं व्यवस्थित आपण समजून घ्या. काय सांगतो व्यवस्थित क्लिअर करा. डॉर्सल साइड, डॉर्सल रूट गँग्लिया. आता हे जे इम्पल्स कॅरी करणार आहेत, हे इम्पल्स कॅरी करणार आहेत ते कोण असणार आहेत सेन्सरी. ते कोण आहेत सेन्सरी ब्रेन किंवा आपण म्हणूया स्पायनल कॉर्ड मधून इम्पल्स जे आले ते कसले असणार कॅरी करणारे कोण आहेत मोटार न्यूरॉन. आता जिथं हा जो सगळा पार्ट आहे त्याला म्हणायचं नर्व म्हणतो आपण स्पायनल नर्व. आता इथे एक क्वेश्चन लक्षात ठेवायचा, एक आन्सर त्याचं सांगतोय मी. स्पायनल नर्वला काय म्हणतो आपण मिक्स्ड टाईप. जेवढे काही सगळे स्पायनल नर्व आपल्या बॉडीमध्ये आहेत ते कुठल्या टाईपचे मिक्स्ड आहेत. मिक्स्ड का म्हटलंय त्याला कारण तिथं जे सेन्सरी आहेत, सेन्सरी न्यूरॉन आहेत आणि जे मोटार न्यूरॉन आहेत ते असे एका ट्यूबमध्ये आहेत. एक ट्यूब कन्सिडर करायची, त्याच्या थ्रू काय झाले सेन्सरी, त्या थ्रू काय झाले मोटार न्यूरॉन आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण मिक्स्ड न्यूरॉन. त्यामुळे एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवायचं ऑल स्पायनल नर्व्स आर मिक्स्ड. मिक्स्ड का म्हटलंय एक आपण काय कन्सिडर केलं एक नर्व फायबर कन्सिडर केलाय, त्यामध्ये दोन्ही पण आहेत सेन्सरी पण आहेत आणि मोटार पण आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं मिक्स्ड. त्यामुळे एक काय लक्षात ठेवणार आपण ऑल स्पायनल नर्व आर मिक्स्ड टाईप ऑफ नर्व. एकदम बेसिक आहे मॅम, ते सगळ्यांना टीएस व्यवस्थित समजलं असेल. जेवढे गरजेचे लेबल आहेत तेवढे मी सगळे सांगितलेत. आणि पुढचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे पेरिफेरल नर्व. त्यामध्ये आपण बघणार आहे क्रॅनियल काय आणि स्पायनल काय. तुम्हाला फक्त एक सांगायचं राहिलं की स्पायनल नर्व किती आहेत त्यात लक्षात ठेवायचं काय 31. स्पायनल नर्वचा नंबर काय 31. क्रॅनियल सुद्धा आपण बघणार आहे आणि ते कसे लक्षात ठेवायचे ते सुद्धा आपण बघूया. स्पायनल नर्व किती सांगितलं नंबर 31 आणि त्याचा फॉर्म्युला पण व्यवस्थित लक्षात ठेवा C8 आणि पुढचं काय तेच असणार आहे 8 12 थोरॅसिक झाल्यावर काय लंबार 5 लंबार झाल्यावर सॅक्रल, त्यानंतर काय कॉक्सिजियल 1. आता इथं नंबर जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी कधी असं तुम्हाला एमसीक्यूला फॉर्म्युलामध्ये सुद्धा येत असतं. आता आपल्याला व्हर्टेब्रल कॉलम माहित आहेत किती आहेत तर टोटल
आपल्याला माहिती आहे व्हर्टेब्रल कॉलमचा 7 12 5 5 1 आपण लक्षात ठेवतोय, पण इथं 7 सर्वायकल व्हर्टेब्रे जरी असले तरी त्या 7 सर्वायकल व्हर्टेब्रीमधून 8 काय होत असतात स्पायनल नर्व अराईज होत असतात. तसं का बघितलं आपण, कारण जर आपण 2 व्हर्टेब्रल कॉलम कन्सिडर केले, 2 व्हर्टेब्रल कॉलमच्या मधून काय होत असतं तशा स्पायनल नर्व अराईज होत असतात. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं 31 काय आहेत पेअरमध्ये असतात. 31 काय झाले थोडक्यात तर स्पायनल नर्व झाल्या 8 12 5 5 1 8 आणि 12 किती झाले 20 20 आणि 10 30 आणि 1 31 व्यवस्थित नंबर लक्षात ठेवायचा 31 स्पायनल नर्व. त्यानंतर आपण क्रॅनियल सुद्धा बघणार आहे, प्रत्येक नर्वचं फंक्शन सुद्धा बघणार आहे. आणि आणखीन एक काय सांगितलं स्पायनल नर्व काय आहेत मिक्स्ड टाईप. मिक्स्ड का त्यामध्ये सेन्सरी पण आहे आणि मोटार पण आहे, एकदम बेसिक आहे. आपण आज फक्त एक सिंपल टॉपिक बारका टॉपिक आहे स्पायनल कॉर्डचा स्पायनल नर्वचा टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड तेवढा कव्हर केला आहे. पुढचं जे आपलं लेक्चर असणार त्या लेक्चरमध्ये आपण ज्या काही सगळ्या म्हणजे पुस्तकात आपलं एक चार्ट आहे क्रॅनियल आणि स्पायनल नर्व, त्याचं जे क्रॅनियल नर्व आहे त्याचं लोकेशन त्याचं फंक्शन हे आपल्याला थोडंसं महत्त्वाचं आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आजच्या पुरतं आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.